भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाकारल्याने इच्छुक उमेदवारांच्या कुटुंबियाने आमदार सुरेश भोळे यांना रॉयल पॅलेस येथे आज दिनांक 30 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता या ठिकाणी घेराव घातला। यावेळी इच्छुक उमेदवार संगीता पाटील यांनी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आमदार सुरेश भोळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। आम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला बोलत आहोत त्याप्रमाणे तुम्ही देखील वरिष्ठांशी बोला, आमच्यासाठी त्यांच्याशी भांडण करा, असे यावेळी इच्छुक उमेदवार संगीता पाटील यांनी आमदार सुरेश भोळे यांना सांगितले। यावेळी आमदार सुरेश भोळे हे हतबल झाल्याचे दिसून आले। का मी ऑपरेशन केलेले बाई, माझं एवढं गर्भपिशवीचं ऑपरेशन 15 दिवसात मी तुमच्या मागे म्हणजे तुमचं हे पण राजू भाऊला पण माहिती, मला परत ऍडमिट करावं लागलं होतं दवाखान्यात, तरी मी नाही आमच्या मामाला निवडून आणायचंय। मग तुम्ही बोला ना मामा, तुम्ही आमदार तुम्ही स्थायिकी येत नाही, बाकीच्यांचा संबंध येत नाही, त्यांच्या तिकीट द्यायचा, आमदारच तिकीट देईन असा निर्णय पाहिजे। मी नरेंद्र मोदी पर्यंत पोहोचीन की असं कसं काय करता, असं हे लक्षात ठेवा मामा। जसं सगळे आमदार बोलतात तुम्ही बोलायचं ना, कोणी बी येईन प्रवेश करीन त्यांना तिकीट, असं थोडी चालतं। मग 5 वर्ष आधी यायचं होतं त्यांनी आणि हे करायचं होतं बीजेपीचा प्रचार। एकटीने कमळ आणलंय पक्ष प्रभाग 1ला, कमळ कुठे विसरले होते लोक, एकटीने आणलंय, मी एकटी आहे सांगा तुम्ही, नंतर मी येईल पाया जोडल्या एवढे प्रभागात कोण येत होतं, मला त्याचं उत्तर दे तुम्ही। हे मांडा ना की प्रभाग 1 मध्ये हे पळाल्यावर संगीता पाटीलने कमळ आणला तिथे प्रभाग 1ला आणि तिला तिकीट नाही, तर विषय काय मामा? माझा राग नका येऊ देऊ तुम्हाला, माझा तुमच्याबद्दल काहीच राग नाहीये। मग तुमच्यावर दबाव येतो तर तुम्ही बोला ना, जसं मी तुम्हाला बोलते तर आम्ही लोकांना फेस नाही करू शकत गल्लीतल्या काय केलं तुम्ही? जर मला यांनी सांगितलं जसं की हे लोक येणार आहे तेव्हाच यांनी डिक्लेअर करायचं होतं की बाकीच्यांनी माघार घेऊन, मी फॉर्म टाकला नसता। मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही म्हणजे टाकून ठेवा, मी काय बोलले टाकणार नाही, मी इज्जतदार पाहिजे, कारण आपल्याला पळत नाही, मी कोणत्याच पक्षात जाणार नाही, आम्ही प्रचार कोणाचाच करणार नाही, त्यांचा प्रचार करायचा, आम्ही कामं करायचे, मग आम्ही कुठे जायचं? पगार मी माझ्या नवऱ्याचा खाईन, दुसऱ्याला भाकरी खाऊ घालीन का? माझ्या नवऱ्यालाच खाऊ घालीन ना। तसं पक्षाचं काम करते तर पक्षाने मला, त्याला दुसऱ्याचा झेंडा धरायला लाल का पक्षाने मला, हे मला उत्तर पाहिजे। मी आतापर्यंत बोलत नाही, कोणी माझं नाव सांगितलं असेल किती बाई अशी तसं आहे, पण मी एक वचनी बाई, मी काम करणारी बाई, मी सगळ्यांची हसते आणि जास्त बोलते, म्हणूनच माझा प्रचार आहे। जेव्हा यांना प्रवेश झाला तर मला 100 ते 150 लोक घरी भेटायला आले, ताई तुमचं काय? मी काय सांगलं, माझा मामा, त्याच्यावर विश्वास, हे खोटं नाही मामा, हे कोणीच नव्हतं ताई 8 वर्षापूर्वी। आणि पहिले मी निवडणुकीला तुम्ही विचारा कोणी मदत केलेली, 4 नगर शोक आणायला, मी त्यांच्या घरी जाऊन बोलून आले, हे तुम्ही घाणपणा केला म्हटलं।